पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला आणि युवकांसाठी दोन महत्त्वाचे ॲप लॉन्च करण्यात आले। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दादा उद्योगिनी आणि एनसीपी यूथ स्किल्स या ॲपचं उद्घाटन करण्यात आलं। दादा उद्योगिनीच्या माध्यमातून महिलांना उद्योजकतेसाठी मार्गदर्शन, कौशल्यांना बाजारपेठ आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, तर एनसीपी यूथ स्किलच्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगारांच्या संधींशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यावेळी अजित पवारांच्या विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला। अजित पवारांच्या आठवणींना उजाळा देताना त्या भावुकही झाल्या। यावेळी सुनेत्रा पवार यांनी नेमकं काय म्हटलंय ऐकूयात। आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आपल्या महिला भगिनींसाठी तयार करण्यात आलेल्या दादाज उद्योगिनी आणि आपल्या युवकांसाठी तयार करण्यात आलेल्या एनसीपी यूथ या दोन्ही ॲपचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं उद्घाटन झालं असं आपण जाहीर करतो। आजचा हा कार्यक्रम पुण्यात होत आहे याचा एका दृष्टीनं वेगळाच अर्थ आहे, कारण महिलांच्या शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून पहिली शाळा ही पुण्यातच सुरू झाली आणि तरुणांच्या स्वप्नांना आकार देणारं शेकडो महाविद्यालयं, उद्योग, स्टार्टअप्स आणि सगळ्याच गोष्टी आज पुण्यात उभ्या आहेत। महिला आणि तरुण या दोघांबद्दल बोलण्यासाठी पुण्यापेक्षा योग्य दुसरी जागा असूच शकत नाही असं मला वाटलं आणि खरंच हा आज योगायोग आहे। आज मी तुमच्यासमोर फक्त राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून उभी नाही, तर मी इथं आज एक महिला, एक आई, एक बहीण, एक सून आणि आपल्या सर्वांची बहिणी म्हणून उभी आहे। आज इथे येताना मी इथला तसा आढावा घेत होते। मला माहिती आहे की गावागावातून इथं यायचं म्हणजे किती कष्ट करावे लागतात। कष्ट म्हणजे येण्यासाठी सुद्धा कष्ट असतात, बायकांनाच ते माहिती असतं। कुणी पहाटे उठून आला असेल, कुणी घरातलं सगळं आवरून आला असेल, कुणी लहान लेकराला सुद्धा घेऊन आला असेल आणि तरीही तुमच्या चेहऱ्यावर वेगळा उत्साह दिसतो आहे। आम्हा बायकांना ह्या गोष्टी कामं करून सुद्धा उत्साह कसाच चेहऱ्यावर ठेवायचा ही एक कलाच असते आणि माझ्या प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर मला ती आज दिसते। त्यांना घाई असली तरी त्यांचं मन इकडे पण आहे आणि घरी पण आहे, कारण महिला ही सतत घरात गुंतलेली असते। ती कितीही जगभर फिरत असले तरी तिचं लक्ष घरातच असतं आणि म्हणून हा उत्साह बघितला की मला आजचा दिवस हा एका गोष्टीचा उद्घाटन सोहळाच नाही, तर आजचा दिवस काहीतरी नवीन सुरुवात करण्यासारखा आहे असं मला वाटतं आणि नक्कीच एक नाविन्यपूर्ण सुरुवात आपल्या महिलांच्या जीवनामध्ये या ॲपनं होणार आहे। आज दादा उद्योगिनी या अभियानाचं उद्घाटन करताना माझ्या मनात भावना दाटून आलेल्या आहेत। या अभियानाला दादांचं नाव आहे आणि दादांचं नाव म्हणजे नुसतं नावच नाही, तर दादांनी आयुष्यभर एक विचार जपला, सामान्य माणसाचे जीवन बदललं पाहिजे, गावातल्या शेवटच्या घरापर्यंत विकास पोचला पाहिजे आणि त्या विकासात महिला नुसती बघत उभी राहिली नाही पाहिजे, तर ती स्वतःच्या बदलाची शिल्पकार झाली पाहिजे असं दादांचं म्हणणं असायचं। आणि हे दादांचं स्वप्न पुढं नेणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे। म्हणून दादा उद्योगिनी हे माझ्यासाठी नुसतं अभियानाचं नावच नाही, तर ती माझ्यासाठी एक भावना आहे, ती आपल्या सगळ्यांसाठी एक शपथ आहे। खरं तर आज मी अनेक गोष्टी बोलणार होते, पण माझ्या अनेक महिला भगिनी घाई असल्यामुळं त्या पुढे गेलेल्या आहेत घरी। आज आदरणीय अजितदादा आपल्यामध्ये नाहीत हे वास्तव आहे, पण त्यांच्या जाण्यानं माझ्या, तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झालेली आहे ती कोणीच कधीच भरून काढू शकत नाही।
एका क्षणामध्ये आपण सगळेच पोरके झालो. पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यात पाहते तेव्हा मला रडायचं नाही तर लढायचं बळ मिळतं.